हॅलो, आज मी फक्त 15 मिनिटात उत्तप्पे केले. त्या अगोदर मी छान अशी दुकानात गेली होती, थोडं किचनचं सामान आणलं. नंतर मी बाबूसाठी खिचडी लावायला घेतली. आज मी त्याच्यात टोमॅटो आणि कढीपत्ता ॲड केला. म्हटलं बघूया त्याला नवीन टेस्ट आवडते की नाही. आणि तेच खाऊन खाऊन पण बोर होतं ना, बट त्याला खूप आवडलं. आणि नंतर मी मस्त कोकणातील पाऊस बघत चहा एन्जॉय केला. आणि कढीपत्ता संपला होता म्हणून दारासमोरूनच कढीपत्ता ताजा तोडून आणला. चला आता मी रेसिपी शेअर करते. अर्धी वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी दही घेतलं. त्यात थोडंसं पाणी टाकून मिक्सरला छान असं फिरून घेतलं. आणि नंतर अर्धा चमचा मी त्यात खायचा सोडा टाकला आणि 15 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलं. नंतर शेंगदाण्याच्या चटणीला मी तडका दिला आणि लगेच बाबू जेवायला बसला. त्याला तर खूपच अशी आवडलं आणि आज त्याचा न्यू खात होता आणि तो नुसता दहीच खात होता. नंतर त्याला मी झोपी घातलं आणि घेतली उत्तप्पे बनवायला. छान अशी तयार होत होती. फक्त बॅटर तयार करताना त्यात जास्त घट्टही ठेवू नका, जास्त पातळही ठेवू नका, मग आपले छान असे लुसलुशीत तयार होतात. आणि ही रेसिपी खूप छान आहे आणि मला तर खूपच आवडली. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला फॉलो करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.